आत्मनिर्भर डेली आन्सर रायटिंग आर्ट ऑफ आन्सर मधला एथिक्सचा प्रश्न पाहणार आहोत. आजचा प्रश्न हा आपला CS लुईस यांचा प्रश्न आहे. यामध्ये एज्युकेशन विदाउट व्हॅल्यूज वरती प्रश्न आहे. म्हणजे मूल्यामध्ये जर एज्युकेशनमध्ये मूल्यच नसतील, मूल्या आधारित जे शिक्षण असतं ते किती महत्त्वपूर्ण असतं, पण मूल्य जर शिक्षणामध्ये नसतील तर त्याचा नक्कीच किती गैरवापर होऊ शकतो हे आपल्याला मेन थीम आहे आपल्या प्रश्नाची. तर आता प्रश्न व्यवस्थित आपण वाचूयात. ज्यावेळेस आपल्याला प्रश्न हातात येतोय मी नेहमी म्हणत असते की प्रश्न हा व्यवस्थित वाचला तरच त्याचा फोकस तुम्हाला आन्सरमध्ये लिहिता येईल. अदरवाईज तुमचा पूर्ण ते शब्द जी संख्या आहे ती वायफळ ठरेल, कारण त्याच्यामध्ये उत्तराचा फोकस नसेल. एक्झामिनर नेहमी चेक करतो की उत्तराचा फोकस विद्यार्थ्याने बरोबर लिहिलेला आहे का. थोडा वेळ इथे आपल्याला इन्व्हेस्ट करावा लागेल उत्तर प्रश्न वाचताना. प्रश्नामध्ये काय दिलेले आहे वाचूयात. आजचा हा प्रश्न व्यवस्थित माहीत असला पाहिजे, कारण हा एथिक्सचा कोर प्रश्न आहे. म्हणजे ज्याला हा प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं त्याला एथिक्स कळलं असं म्हणू शकतो आपण. मूल्यांशिवाय शिक्षण जरी कितीही उपयुक्त असले तरी पहा काय म्हटलंय, माणसाला अधिक चतुर पण दुष्ट बनवते, असं कुणाचं म्हणणं आहे. CS लुईस यांचं म्हणणं आहे की जर माणसामधला डेव्हिल कसा निर्माण होऊ शकतो, माणसामधला डेव्हिल हा व्हॅल्यूज नसतील, विदाऊट व्हॅल्यूज निर्माण होऊ शकतो. आपण उदाहरण पाहतो, टेररिझम, सायबर क्राईम्स ही उदाहरणं कशाची आहेत, बरोबर आहे. डीप फेक सध्या न्यूजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एखाद्या ॲक्टर ॲक्ट्रेसचा किंवा कुणाचाही व्यक्तीचा चेहरा घेऊन इतरांची बॉडी घेऊन मिक्सअप करून डीप फेकसारख्या टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून याचा म्हणजे गैरवापर होऊन विनाकारण एखाद्याला त्रास दिला जाऊ शकतो. म्हणजे अशा कृत्यांना म्हणजे मूल्य आधारित ज्याच्याकडे मूल्य नसतील आणि असं शिक्षण नक्कीच हे डेव्हिल बनवू शकते एखाद्या व्यक्तीला, हे आपण लिहू शकतो. खूप उदाहरणं तुम्हाला लिहिण्यासाठी इथे स्कोप आहे. आपण उत्तराची सुरुवात करूयात. एक चांगलं उत्तर कसं असेल मी नेहमीच म्हणत असते, जेवढ्या जास्त केस स्टडी तुमच्या असतील तेवढं चांगलं उत्तर तुमचं असणार आहे. उत्तराची सुरुवात कशी करू शकतो, नक्कीच लुईस यांच्या स्टेटमेंटने आपण करू शकतो. लुईस यांचं काय म्हणणं आहे तर शिक्षण आणि नैतिक मूल्य ही परस्परांसोबत एकमेकांच्या हातामध्ये हात घालून पुढे जात असतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की या दोघांमध्ये एक अतूट संबंध आहे. कसा संबंध आहे दोघांमध्ये, अतूट संबंध आहे. अंडरलाईन करू शकता. आणि शिक्षण जितके उपयुक्त असेल तेवढेच मूल्य उपयुक्त असतात. मी तर म्हणेल एक वेळेस शिक्षण नसेल पण त्या व्यक्तीकडे व्हॅल्यूज असतील, मूल्य असतील, ती अधिक त्या व्यक्तीला समाजामध्ये उपयुक्त ठरवतात. म्हणजे एखाद्या व्यक्ती अशिक्षित असेल पण खूप चांगली मूल्य असतील तो समाजाच्या कामाला येऊ शकतो. पण एखादा शिक्षित आहे आणि त्याच्याकडे मूल्यच नाही तर तो देशहिताला तर घातकच असेल आणि तो त्याच्या समाजालाही घातक असू शकतो. अशी व्यक्ती नेहमीच डेव्हिलच्या रूपात आपल्याला दिसून येते. या पद्धतीने आपण उत्तराची सुरुवात करू शकतो. आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तराची सुरुवात समजलेली असेल. आता आपण मुख्य बॉडीकडे जाऊयात. कोणते पॉईंट आपण इथे लिहू शकतो, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो. चांगले मुद्दे मी इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पहा, मूल्यांशिवाय शिक्षण आहे हा नेहमीच धोका असतो. काय होतं, मूल्य आधारित जे मूल्य विरहित शिक्षण असेल त्यामुळे ह्या बुद्धिमान आणि कुशल लोक असतात हे काय करतात, गैरवापर करतात त्यांच्या बुद्धीचा आणि त्यांच्या स्किल्सचा. म्हणजे योग्य अयोग्य यातला फरक त्यांना लक्षात येत नाही आणि दिशा मिळत नाही. आणि याची परिणिती काय होते, व्यक्ती आपले ज्ञान हे स्वार्थासाठी किंवा अनैतिक हेतूंसाठी वापरले जाऊ शकते. सायबर क्राईम्स पाहतो आपण, बरोबर. या पद्धतीने बऱ्याच वेळा आपल्याला बँकेचे मेसेज येतात, फेक मेसेजेस येतात आणि जर आपण तिथे लिंक ओपन केली तर आपल्या अकाउंटवरचे पैसे गेलेले असतात. सिनियर सिटीजन सोबत हे प्रकरणे खूप होतात, आपण न्यूजमध्ये ऐकलेलो असतो. तर या पद्धतीने अनैतिक हेतूसाठी अशा गोष्टी केल्या जातात. आपण म्हणू शकतो नैतिक मूल्य शिक्षणाला योग्य दिशा देणे गरजेचे असते, कारण नैतिकता काय करते, शिक्षणाला योग्य दिशा देण्याचं कार्य करते. म्हणजे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम ही मूल्य शिक्षण करतात. नैतिक मूल्य जरी प्रामाणिकता, जबाबदारी, करुणा, कर्तव्यबुद्धी शिक्षणाला मानवी आणि सामाजिक उद्देश देतात. नैतिक मूल्य आपण इथे 4 मूल्य अधोरेखित केलेली आहे, प्रामाणिकपणा, जबाबदारी, करुणा आणि कर्तव्यबुद्धी. ओके. आणि यामुळे काय होतं, मूल्यामुळे ज्ञानाचा वापर समाज हितासाठी करणे इथे योग्य ठरतं आणि इथे आपण स्पष्ट होतं असं म्हणू शकतो. आता आपण पाहूयात पुढे, सार्वजनिक जीवनातील सुसंगता आणण्याचं काम कोण करतं. सुसंगतता ही जी आहे सार्वजनिक जीवनामध्ये ही मूल्याधिष्ठित ज्या गोष्टी आहेत त्या करतात. म्हणजे शिक्षण पण मूल्यहीन असेल तर अधिकारी कसा ठरतो, अधिकारी भ्रष्टाचारी ठरतो, अधिकारी निष्पक्षता त्याच्याकडे येऊ शकते आणि अधिकारी पदाचा गैरवापर करू शकते.
अधिक करप्ट होऊ शकते आणि लोकहितकारी आणि पारदर्शक प्रशासन कुठेतरी दूर राहू शकतं असं आपण म्हणू शकतो. आता समकालीन काळातील महत्त्व, कारण सध्याचा काळ हा टेक्नॉलॉजीचा काळ आहे, मी सुरुवातीलाच म्हटलं उत्तराची सुरुवात करताना. तर या काळामध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण किती महत्त्वपूर्ण आहे, कारण जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, याचा झपाट्याने वापर होत आहे, AI टेक्नॉलॉजी आलेले आहेत. आणि अशा वेळेस काय होऊ शकतं, तर मूल्याशिवाय जी प्रगती आहे ती समाजाला कशी बनवू शकते, मानव केंद्रित बनवू शकते आणि समाजहितापासून कुठेतरीही आपल्याला दूर घेऊन जाऊ शकते असं आपण म्हणू शकतो आपल्या मुख्य बॉडीमध्ये. मला सांगा बेस्ट कन्क्लुजन कसं असेल? कन्क्लुजन देताना मी खूप छान इथे गोष्टी कोट केलेल्या आहेत. तुम्ही हे कन्क्लुजन आहे तसं तुमच्या उत्तरामध्ये कोट करू शकता. म्हणजे तुम्हाला एखादा एसे लिहायचा आहे किंवा एखादा आन्सर लिहायचं आहे तर तुम्ही हे कन्क्लुजन लिहू शकता. म्हणूनच आपण काय म्हणतोय, शिक्षण हे केवळ ज्ञानवृद्धीचे साधन पहा, शिक्षण हे फक्त साधन नसून हे चारित्र्य घडणीचे माध्यम आहे आणि ते पाहिजेच, बरोबर. नैतिक मूल्यांशिवाय शिक्षण व्यक्तीला अधिक काय बनवतोय, चतुर पण अनैतिक बनवू शकते. स्टार करा. म्हणूनच मूल्याधिष्ठित शिक्षण ही नैतिक समाज निर्मितीची मूलभूत गरज आहे असं कोण म्हणतंय, C.S. लुईस यांचं विधान म्हणू शकतं असं आपण स्पष्ट करू शकतो. आय होप प्रश्न व्यवस्थित समजला, आन्सर समजलं तुम्हाला. तुम्ही हे आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस डेली करत राहा, यामुळे तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल. काही प्रश्न तुमचे डाऊट असतील मला विचारू शकता, VA अकॅडमीला कनेक्ट राहू शकता. धन्यवाद.